भाग 41. थोडा वेळ तिकडे फिरून येताना मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग करून ते संध्याकाळच्या आत घरी आले. आजची गुलाबी संध्याकाळ आणि मंतरलेली रात्रही दोघांनी एकमेकांसोबत घालवली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून नवीन आयुष्याची स्वप्न डोळ्यात रंगवत ती झोपी गेली. एक अशक्य वाटणारं स्वप्न, त्याचं प्रेम त्याच्या मिठीत आहे हे पाहूनच त्याने समाधानाने डोळे बंद केले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते लवकरच मुंबईसाठी निघाले. एक समाधान होतं दोघांच्याही चेहऱ्यावर. प्रेमाच्या रस्त्यात खूप चढउतार पाहिले होते दोघांनी सुद्धा, पण आता हा रस्ता एकमेकांच्या साथीनं एकदम सुखकर वाटत होता. घरी पोहोचल्यावर सगळ्यांनी परत एकदा त्यांचं छान स्वागत केलं. 2-3 दिवस झाले असतील की धर्मराज रावांना उपचारासाठी लंडनला घेऊन जाण्याची तयारी करण्यात आली. रिशान आणि याज्ञिकी दोघेही जाणार होते. अहिल्या आजींना प्रवास आणि तिथलं वातावरण कदाचित झेपलं नसतं, त्यामुळे त्यांनी परत नाशिकला जायचं ठरवलं होतं. पाहता पाहता जायचा दिवस उजाडला. रिशान, काळजी घे स्वतःची आणि त्या दोघांचीही. आणि हो, काही प्रॉब्लेम आला तर तू फोन करशील इकडे. डोंट वरी आजी, मी करेन मॅनेज. काही लागलं तर तिकडे अनिका आणि अद्वैत आहेत ना. हो, ते तिथे आहेत, म्हणूनच काळजी नाही. आणि अजून एक गोष्ट, दोघेच आहात तिथं, सांभाळून घ्या हो एकमेकांना. धावपळीत कदाचित तिचं तुझ्याकडे दुर्लक्ष होईल, पण तिच्या मनाचाही विचार कर. तिला समजून घेशील तू, प्रॉमिस कर मला. हो आजी. याज्ञिकीला ही चैत्रालीताई आणि मोनालीताई वेगवेगळ्या सूचना देत होत्या. जेनी सुद्धा हिरमुसली होती आणि शिखा तर रडवेली झाली होती. वहिनुडी, लवकर ये हा, मी तुला खूप मिस करेन. शिखा याज्ञिकीला म्हणते. हो शिखा, फक्त हे काही दिवस, परत मी कुठेच जाणार नाहीये. शिखाला प्रेमाने जवळ घेत तिनं म्हणलं. शिखाने ती या घरात आल्यापासून खूप जीव लावला होता तिला. नात्याने नणंद होती ती, पण छोट्या बहिणीपेक्षा कमी प्रेम करायची नाही याज्ञिकी तिच्यावर. सगळ्यांचा निरोप घेऊन तिघेही ड्रायव्हर सोबत एअरपोर्टला निघाले. धर्मराज रावांना व्हीलचेअरवर बसवून आणण्यात आलं होतं. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून एक स्पेशल प्लेननं तिघेही लंडनला पोहोचले. काहीच वेळात एअरपोर्टवरून परत एकदा तिघे लंडन मधल्या घरी पोहोचले. यावेळी वेगळं घर होतं, थोडं मोठं आणि शहराच्या थोडं बाहेर. दारात अनिका आणि अद्वैत उभे होते त्यांचं वेलकम करायला. हे, नाईस टू मीट यू अगेन. अद्वैत रिशानला मिठी मारत म्हणाला. कशी आहेस याज्ञिकी? प्रवासात काही त्रास तर नाही ना झाला? अनिकानं काळजीनं तिला विचारलं. मी ठीक आहे आणि प्रवासही नीट पार पडला. ओके, चला अंकलला आत घेऊन जाऊयात. बसून बसून अंग दुखत असेल त्यांचेही. हो चल. आणि मी सांगितलेल्या अरेंजमेंट केल्यास? हो, केल्यात. असं बोलत सगळेजण आतमध्ये आले. अद्वैतने आवाज दिला तसे 4 लोक पुढे आले. ही मीना, इंडियन आहे. हाऊसकीपिंगची कामं पाहते ही इथं. या श्यामल, याही इंडियनच आहेत. त्या स्वयंपाकाचं पाहतील इथे. ही मिया, ही नर्स आहे. अंकलसाठी तिला अपॉइंट केलंय. आणि हा जेम, ड्रायव्हर आहे. अद्वैतने सगळ्यांची ओळख करून दिली. तशी रिशान आणि याज्ञिकीने त्यांची ओळख करून घेतली. यू मे गो नाव. सगळ्यांना असं सांगून त्याने पाठवून दिलं. नंतर धर्मराज रावांना खालच्या एका रूममध्ये झोपून त्यांना आराम करायला सांगून सगळे बाहेर आले. हे सगळे विश्वासू तर आहेत ना? रिशानने अद्वैतला विचारलं. हो, मी चौकशी केली आहे. आणि श्यामल, त्या तर माझ्याच इथे जेवण बनवायला असायच्या, त्यामुळे मी त्यांनाच इथे घेऊन आलो. थँक्स यार, खूप मदत झाली तुझी. रिशानने अद्वैतचे मनपूर्वक आभार मानले. यारही म्हणतो, थँक्सही म्हणून पर्क करतो. हा, अद्वैतने तोंड वाकडं केलं. बरं, नाही म्हणत.
काही वेळात फ्रेश होऊन दोघेही खाली आले. सगळ्यांनी मिळून लंच केला आणि मग काही तास आराम. थोडा जेटलॅग वाटत होता, त्यामुळे रात्रीही आरामच केला. धर्मराज रावांजवळ नर्स होती, त्यामुळे रिशान आणि याज्ञिकी थोडे निर्धास्त होते. दुसरा दिवसही सगळ्यांनी घरीच घालवला. रिशान फक्त काही वेळ तिथल्या ऑफिसला भेट देऊन आला. आज कित्येक दिवसातून याज्ञिकीला मोकळा वेळ मिळाला होता. शिवाय आजीही सोबत नव्हत्या, त्यामुळे धर्मराज यांना खाऊ पिऊ घालायची जबाबदारी याज्ञिकीजवळ होती. पहिल्यांदा दोघे असे समोरासमोर बसून बोलत होते. याज्ञिकीला मनात थोडा आनंदही वाटत होता, पण समोरासमोर बोलायला धर्मराज यांनाही नीट बोलायला आलं तर किती छान झालं असतं, असंही तिला वाटून गेलं. पण तो दिवसही लवकरच येईल असं मनात एक आशा ठेवून ती त्यांना जेवण भरवत होती. मध्ये मध्ये ती मागच्या वेळी लंडनला आल्यावर तिनं काय काय पाहिलं तेही त्यांना सांगत होती. बाबा, तुम्ही लवकर लवकर बरे व्हा. तुम्ही बरे झालात की आपण भारतात जाण्याआधी लंडन फिरून जाऊयात. इथलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, स्टोनहेंज, टॉर ब्रिज, टॉर ऑफ लंडन या देखील जुन्या इमारती पाहण्यासारख्या आहेत. तुम्हाला पण आवडतं ना अशी ऐतिहासिक ठिकाणं फिरायला? धर्मराज राव आपल्या लेकीला कौतुकानं पाहत होते. इतकी वर्ष झाली होती, पण तिचा हा चिवचिवाट ऐकलाच नव्हता त्यांनी. आपल्या मुलीची ही बडबड ऐकायला किती सुखावह वाटतं हे त्यांना माहीतच नव्हतं. त्यांच्यावर आलेल्या वाईट परिस्थितीतही एवढीच एक गोष्ट सुखावह होती की याज्ञिकी त्यांची मुलगी आणि मुलासारखा जावई त्यांच्या सोबत होता. त्यांना जेवण भरवून काही वेळ गप्पा मारून याज्ञिकी आपल्या रूममध्ये आली तर नुकताच रिशानही घरी पोहोचला होता. कसा गेला दिवस माझ्या एंजलचा? रिशान याज्ञिकीला विचारतो. खूप छान. तुम्हाला माहितीये, आज मी बाबांसोबत भरपूर गप्पा मारल्या आणि ते अजिबात चिडले नाहीत. असं वाटलं त्यांनाही आवडत होतं माझं बोलणं. खूप मस्त वाटतंय मला. लवकरच तेही तुझ्याशी छान गप्पा मारतील. डोंट वरी. हो, लवकरच तो दिवस यावा. बर, चला तुम्ही फ्रेश होऊन या, मी जेवणाची तयारी करते. तो जाऊन फ्रेश होऊन आला आणि तिनं ताटं वाढली. दोघांनी जेवण केलं आणि एकमेकांच्या मिठीत विसावले दोघेही. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जायचं होतं. तयारी करून तिघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. काही टेस्ट झाल्या आणि डॉक्टरने एक सर्जरी आणि अजून काही ट्रीटमेंट सांगितली. त्यांची तब्येत स्थिर होती, त्यामुळे 2च दिवसात न्यूरो सर्जरी झाली. देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नानं सगळं काही अगदी नीट पार पडलं होतं. याज्ञिकी दिवसभर हॉस्पिटलमध्ये असायची. रिशान मात्र रात्री तिला घरी पाठवून द्यायचा आणि स्वतः एकटाच तिथे थांबायचा. हॉस्पिटलवाले काळजी घेत असायचे, थांबायची गरज नव्हती. पण धर्मराज रावांना एकटं असं तिथं सोडणं हे दोघांनाही पटत नव्हतं. 15 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते परत घरी आले. आत्ताही याज्ञिकी दिवस रात्र त्यांच्या सेवेत हजर असायची. रिशानही समजून घेत होता तिला. एकतर इतक्या दुराव्यानं दोघे जवळ आले होते. लग्नही परत पार पडलं होतं. हा वेळ असा असतो की पती पत्नीला एकमेकांचा वेळ हवा असतो आणि सहवासही हवा असतो. पण रिशान आणि याज्ञिकीच्या बाबतीत कर्तव्य मध्ये येत होतं. पण निघताना आजीनं जे समजावून सांगितलं होतं ते अगदी त्याच्या लक्षात होतं. हीच तर वेळ असते नातं अजूनही मजबूत करायची, जेव्हा आपल्या इच्छा बाजूला सारून आपल्या जोडीदाराला आधार द्यायचा असतो. तोही तेच करत होता. पाहता पाहता इथे येऊन महिना झाला. धर्मराज यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. त्यांचा चेहरा आता पूर्ववत दिसू लागला होता. बोलतानाही शब्द स्पष्ट बोलले जात होते. काही फिजिओथेरपीही सांगितली होती, जी करत राहिल्याने लवकरच ते चालू फिरू शकणार होते. काही दिवस अजूनही तिथे थांबून तिघेही मुंबईला परत आले. इथे आल्यावर मात्र धर्मराज यांनी त्यांना नाशिकला परत जायची इच्छा बोलून दाखवली. एकतर माणूस कितीही बाहेर फिरला तरी त्याला आपल्या घराची ओढ तर असतेच. शिवाय त्यांनाही दिसत होतं मुलीचं लग्न झालंय,
तरी आपला संसार सोडून ती आपल्या सेवेत बसून असते. त्यामुळे त्यांनी नाशिकला जाणंच योग्य समजलं. बाबा, अजूनही तुम्ही पूर्णपणे बरे नाहीत झालेलात. प्लीज अजून काही दिवस इथे थांबा ना. बाबा, काही चुकलं का आमचं? कोणत्या गोष्टीत आम्ही कमी पडलो का? रिशानने धर्मराज रावांना विचारलं. नाही याज्ञिकी आणि रिशान, तुम्ही कशातही कमी नाहीत पडलात. उलट मला माफ करून नवीन आयुष्य दिलंय तुम्ही. पण तिकडेही आई एकटीच आहे. काळजी करू नका, मी घेईन काळजी स्वतःची आणि लवकरच तुम्हा दोघांसाठी पूर्ण बरा होईन. पण बाबा, याज्ञिकी, मुलगी होण्याचं कर्तव्य निभावलं तू. आता सून होण्याचं कर्तव्य पूर्ण कर. मी म्हणलं ना, मी घेईन काळजी स्वतःची. आणि काही झालं तर तुम्ही धावत पळत तिथे पोहोचाल, मला माहितीये. त्यांचं बोलणं याज्ञिकीलाही पटलं आणि मग स्वतः याज्ञिकी आणि रिशान त्यांना सोडायला नाशिकला गेले. येताना त्यांच्याजवळ सतत एक नर्स होती, एक फिजिओथेरपिस्ट होती. त्यांचं खाणं पिणं योग्यरित्या होईल अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता करून दोघेही परत मुंबईला आले. थँक्स रिशान. थँक्स का? तुम्ही खूप समजून घेतलत मला. मी तुम्हाला तुमचा हक्काचा वेळ नाही दिला, तरी तुम्ही कधीच तक्रार नाहीत केली. अगं वेडाबाई, हेच तर आयुष्य असतं. संसार म्हणलं तर अशा गोष्टी, अशा घटना आयुष्यात घडणारच आहेत. त्यावेळी आपल्याला असंच नेहमी एकमेकांना समजून घ्यावं लागणार. याज्ञिकी कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती. आता खऱ्या अर्थानं दोघांचा संसार सुरू झाला होता. इतके दिवस रिशानने ऑफिसकडे जास्त लक्षच दिलं नव्हतं, पण आता मात्र त्याला ऑफिसमध्येही जास्त वेळ जावं लागत असायचं. काही दिवस घरी राहून याज्ञिकीने ऑफिस परत जॉईन केलं. काही दिवस गेले असतील की एक टेंडर भरताना रिशानने एका विषयाला हात घातला. धर्मराज बाबा तर आता बऱ्यापैकी कव्हर झालेत. कालच डॉक्टर म्हणत होते ते लवकरच चालूही शकतील. हो, आजी काल फोनवर सांगत होती की बरीच सुधारणा आहे त्यांच्यात. मग आता पुढे काय करायचा विचार केलाय? कसला? अग्निहोत्री इंडस्ट्रीचा. अग्निहोत्री इंडस्ट्रीचं नाव घेतल्यावर तिचा चेहरा पडला. ती बाबांची कंपनी तर बँकेने जप्त केलीये. याज्ञिकी रिशानकडे बघत म्हणते. हो, आणि आता ती त्यांनी विकायला काढलीये. तिला वाईटही वाटत होतं. तिच्या आजोबांनी सुरू केलेली कंपनी तिच्या बाबांनी कष्टाने मोठी केली होती, पण विराज दादाच्या चुकीमुळे आज ती ह्या ठिकाणी पोहोचली होती. अदू, मला असं वाटतंय की तू ती कंपनी विकत घ्यावीस आणि परत सुरू करून तिला नाशिकमध्ये नंबर 1 वरती आणावंस. त्या कंपनीचं आणि अग्निहोत्रीचं गेलेलं वैभव परत मिळवून द्यावंस. मी कसं करणार हे सगळं? तुम्ही काय मस्करी करताय माझी? ती गोंधळून म्हणाली. तुला वाटतंय या बाबतीत मी मस्करी करेन? रिशान याज्ञिकीला म्हणतो. म्हणजे तुम्ही ही कंपनी विकत घेणार असं म्हणा ना. नो, मी नाही, तू ही कंपनी सुरू करणारेस आणि CEO म्हणून कामही तूच पाहणारेस. काही काय? कंपनी घ्यायची म्हणजे काही बाजारात साडी घेण्यासारखं आहे का? त्याला पैसे नकोत? ओ हो, तू ऐकून तर घे. हे बघ, या कंपनीचे 40% शेअर्स तुझ्या नावावर आहेत. तू ते पैसे वापरू शकतेस. हे तर तुम्ही माझ्या नावावर शेअर्स केलेत म्हणून, पण ते पैसेही तुमचेत ना. मी कसे असे वापरू शकते? अरे, तू माझी बायको आहेस ना, माझ्या पैशांवर तुझाही हक्क आहे. नाही रिशान, पण मला नाही हे आवडणार आणि मला काहीच अनुभव नाहीये. कंपनीत तुम्ही सोबत असताना काही कामं करणं आणि स्वतंत्र एक कंपनी सांभाळणं यात केवढा तरी फरक आहे. मला नाही जमणार हे. ओके, मग माझ्याकडे अजून एक उपाय. जसं काही वर्षांपूर्वी अग्निहोत्रींनी बिझनेस वाचवायला आम्हाला लोन दिलं होतं, तसंच लोन आता मीही देतोय असं समज. जेव्हा ती कंपनी प्रॉफिटमध्ये जाईल तेव्हा तू ते पैसे रिटर्न कर. आणि राहिला प्रश्न
तू कंपनी CEO होण्याचा. तर अग्निहोत्रीप्रमाणे अजूनही तिथे काही लोक आहेत ज्यांना अजूनही असं वाटतं की मुलींनी फक्त घर सांभाळायचं. त्यांना आता दाखवून द्यायची वेळ आलीये की मुली काय करू शकतात ते. नेहमी मुलंच नाहीत तर मुली सुद्धा आपल्या घराचं नाव पुढे चालवू शकतात. मी तर आहेच तुझ्या सोबत, पण पुढचं पाऊल तर तुलाच टाकायला लागेल. याज्ञिकीनं भावूक होऊन रिशानला मिठी मारली. तिच्या आयुष्यातला तो सोन्याचा पिंजरा आणि आजूबाजूच्या मुलींचे हाल तिलाही आठवायला लागले आणि ती या गोष्टींसाठी तयार झाली. पुढच्या 6 महिन्यातच रिशान आणि याज्ञिकीच्या रात्रदिवस केलेल्या कष्टांचं फळ मिळालं आणि अग्निहोत्री इंडस्ट्रीने आपलं पहिलं पूर्ण केलेलं असाइनमेंट मार्केटमध्ये पाठवलं. खूप खुश होती त्यावेळी याज्ञिकी. तिच्या बाबांचा गेलेला सन्मान काही अंशी तिने परत मिळवला होता. तिथे उपस्थित सगळ्याच लोकांच्या डोळ्यात अभिमान दिसत होता. 2 वर्षांनंतर, रिशान, आपण कुठे निघालोय? अगं, अवॉर्ड फंक्शन आहे. अच्छा, अजून एक अवॉर्ड? म्हणजे स्टडीमध्ये अजून एक शोकेस करून घ्यायला लागणार तर? रिशानसाठी असलेला अभिमान तिच्या डोळ्यात दिसत होता. तो मात्र गालात हसत होता. काहीच वेळात दोघेही प्रोग्रामच्या ठिकाणी पोहोचले. दरवेळी तो अशा ठिकाणी पोहोचला की पत्रकार प्रश्न विचारायला तयार असायचेच. तोही थांबून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा. पण यावेळी असं काही न करता तो त्या हॉलमध्ये पाठीमागच्या रस्त्याने गेला. तिला समजलं नाही त्याचं वागणं, पण ती काही बोलणार की प्रोग्रामची माणसं जवळ आली आणि मग तिला विचारायलाच जमलं नाही. दोघेही जाऊन हॉलमध्ये बसले. आतही बरीच गर्दी दिसत होती. नेहमीप्रमाणे हा सुद्धा एक बिझनेस रिलेटेड अवॉर्ड फंक्शन असेल असं याज्ञिकीला वाटत होतं. काही वेळात स्टेजवर गेस्ट आले आणि दीप प्रज्वलन करून प्रोग्रामला सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या या साहित्यिक क्षेत्रातील पारितोषिक वितरणाला सुरुवात होतीये. साहित्यिक क्षेत्रातलं पारितोषिक? याज्ञिकीला थोडा शॉक लागला. ती आणि रिशान कधीच अशा कार्यक्रमात याआधी आले नव्हते. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, पण दोघेही अगदीच पुढं बसल्याने तिला बोलताही येत नव्हतं. त्याच्यामुळे तिनं गप्प बसणंच उचित समजलं. आणि आता एक खास पुरस्कार एका खास व्यक्तीसाठी, आणि त्या खास व्यक्तीचा परिचयही खासच झाला पाहिजे. याज्ञिकी लक्ष देऊन ऐकत होती आणि अचानक सगळीकडे अंधार झाला. काहीच वेळात स्टेजवर एक स्पॉटलाइट सुरू झाला आणि तिथे रिशान उभा होता. याज्ञिकीला कळतच नव्हतं की नक्की काय सुरू आहे ते. तो कधी उठून गेला शेजारून हेही तिला समजलं नाही. आश्चर्यचकित झाली होती ती त्याला पाहून. मी रिशान कुलकर्णी. इथे बसलेले काही लोक मला ओळखतही असतील, पण माझी अजूनही एक ओळख म्हणजे काव्यवेडा. खाली बसलेल्या लोकांमध्ये थोडी चुळबुळ सुरू झाली, पण याज्ञिकीचं हृदय मात्र थोडं जोरात धडधड करत होतं. ती कान देऊन ऐकत होती त्याचं बोलणं. काव्यवेडा अजीब नाव आहे ना, पण हीच ओळख होती आणि आहे माझी एका सोशल साईट ॲपवर, जिथे माझी भेट झाली माझ्या शब्दसखीसोबत. म्हणजे तिला भेटण्यासाठी मी ही ओळख बनवली असं म्हणलं तरी चालेल. पण हे मात्र नक्की आहे, तिनं लिहिलेलं साहित्य वाचलं आणि मी खरंच तिच्या काव्यांचा चाहता झालो. वेड्यासारखं तिचं साहित्य वाचून काढलं आणि नंतर तिच्या प्रेमातही पडलो. परत एकदा हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. सर, तुम्ही ओळखता का त्यांना? कधी भेटला होतात तुम्ही त्यांना? त्यांचं खरं नाव माहितीये का तुम्हाला? समोरच्या घोळक्यातून एक एक प्रश्न येऊ लागले. त्यांच्या प्रश्नातून त्यांनाही शब्दसखीला भेटण्याची, तिला पाहायची कितीतरी उत्सुकता आहे हे दिसून येत होतं. याज्ञिकीच्या अंगावर शहारे येत होते. आनंदही होत होता आणि थोडी भीती सुद्धा वाटत होती. हो, ओळखतो मी शब्दसखीला, आणि आजपासून तुम्हीही ओळखाल. तो असं म्हणाला आणि हॉलमध्ये कुजबूज अजूनच वाढली.
त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. तिने नकारार्थी मान हलवली. मनातले भाव शब्दात मांडायचे कसब तुझ्याजवळ आहे. शब्दांचे मोर पिसे मनावर फिरवायचे मोर पंख तुझ्या हाती आहेत. कल्पना विश्वात घेऊन जाण्याची जादू तुझ्या लेखणीत आहे. शब्दांनी हृदयाला स्पर्श करण्याचे गुपित फक्त तुझ्याकडेच आहे. तुझ्याकडे लिखाणाची देणगी आहे. अदू, शब्दांचं सौंदर्य सगळ्यांना नाही असं मांडता येत. तू हे करू शकतेस. भावनांना शब्दांचं रूप देऊ शकतेस. पण याआधी हे सगळं करताना तुला शब्दसखी नावाचा मुखवटा घ्यावा लागला. पण आता याची गरज नाहीये. तुला आपली प्रतिभा अशी लपवून ठेवण्याची गरज नाहीये. तुझ्यात असलेल्या प्रतिभेला आता न्याय मिळायची गरज आहे. तुझ्यातल्या कलाकाराला त्याची खरी ओळख मिळण्याची गरज आहे. ती भारावून गेली होती हे सगळं काही ऐकून. तिथं उपस्थित लोकही एकदम शांत राहून हे सगळं ऐकत होते. उठ अदू, तुझी ही ओळखही तुझी वाट पाहतीये. तुझा चाहता वर्ग त्यांच्या शब्दसखीला भेटायला, तिला पाहायला आतुर झालाय. त्याने हात पुढे केला तसं खूप धीर करून ती आपल्या चेअरवरून उठली. एक एक पाऊल आपल्या स्वप्नांच्या दिशेने टाकत होती. तिला उभं राहिलेलं पाहिलं आणि हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज व्हायला सुरुवात झाली. प्रत्येक जण तिला आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता. प्रत्येक जण तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. तिने स्टेजवर जाऊन रिशानच्या हाती हात दिला. त्यानेही एका बाजूने तिला मिठीत ओढून घेतलं. मला खूप आनंद होतोय तुम्हा सगळ्यांची ओळख तुमच्या लाडक्या शब्दसखी सोबत करून द्यायला. याज्ञिकी अग्निहोत्री कुलकर्णी, तुमची लाडकी लेखिका शब्दसखी. आणि हा काव्यवेडा तिच्या साहित्याचा वाचक आणि चाहता, नंतर एक प्रेमी आणि आता पती आहे. रिशान किंचित हसत म्हणाला आणि परत एकदा टाळ्या कडकडून वाजू लागल्या. मॅम, प्लीज काहीतरी बोला. होस्टनी याज्ञिकीला विनंती केली. जेव्हा कोणी बोलायला नव्हतं तेव्हा मनातले भाव कागदावर उतरवायला लागले, जे माझ्या लाडक्या मैत्रिणीनं वाचलं आणि मला सोशल मीडियावर लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी तर लिहित गेले, पण तुम्ही वाचकांनी त्याला डोक्यावर घेतलं. काही कारणं होती, त्यामुळे तुमची इच्छा असली तरी मला सगळ्यांसमोर येता नाही आलं. पण आज तुमच्या डोळ्यातलं प्रेम पाहून खूप छान वाटतंय. भावूक झाली होती, त्यामुळे पुढे जास्त काही बोलणं जमलंच नाही तिला. प्रेक्षकांमध्ये लक्ष गेलं तर तिचं सगळं कुटुंब मागे बसून कौतुकाने तिच्यासाठी टाळ्या वाजवत होतं. यात अगदी अहिल्या आजी आणि तिचे बाबा सुद्धा होते. तिनं लिहिलेल्या एका कथेला सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला होता, जी रिशानने तिच्या परस्पर इथं पाठवली होती. बाहेर आल्यावर लोकांची तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तर कोणाची ऑटोग्राफ घेण्यासाठी झुंबड उडाली होती. न्यूज रिपोर्टर्स तिच्याशी बोलायला पुढे येत होते. अदू, एक नवीन विश्व वाट पाहतय तुझी. त्याने तिला पुढे जाण्यासाठी खुणावलं. तसं तिने त्याचाही हात हातात घेतला आणि समोर जाऊन बोलू लागली. 6 महिन्यानंतर आज तिनं लिहिलेलं एक लिखित स्वरूपात असलेलं पुस्तक प्रकाशित होत होतं, ज्याच्या लाख प्रतीची आधीच ऑनलाईन बुकिंग झाली होती. आणि अशा प्रकारे याज्ञिकीला लेखिका म्हणून ओळख मिळाली. याज्ञिकीनं शेवटचं पान पालटत म्हणलं. तिनेच लिहिलेलं पुस्तक ती वाचून दाखवत होती. मॅम, तुमच्या आजच्या या यशाचं श्रेय कोणाला द्याल? होस्टने याज्ञिकीला प्रश्न केला. नेहमी म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या यशस्वी होण्यामागे माझे पती रिशान यांचा हात आहे. मी तर एक स्वप्न पाहिलं होतं, पण त्याला सत्यात उतरवायचं बळ त्यांनी मला दिलं. आज मी एक बायको आहे, एक सून आहे, एक बिझनेस वुमन आहे आणि आता एक लेखिका. एक लेखिका म्हणून यशस्वी आहे
पण या सगळ्याचं श्रेय फक्त रिशानला जातं. तिने हात पुढे केला आणि गर्दीत उभा असलेला रिशान समोर आला. त्याच्या हाती हात देऊन ती निघाली आपल्या आयुष्याचा सफर पूर्ण करायला. तिथले लोक मात्र तिनं टेबलावर ठेवलेलं ते पुस्तक पाहत होते.